आणि एखाद्या बहिणीला प्रश्न विचारणं म्हणजे काय चुकीचं आहे? काय आव्हाडजी, तुम्ही म्हणतायत चुकीचं नाही आहे, मात्र काही वेळापूर्वी भुमरे देखील म्हणजे सत्ताधारी नेते, सत्ताधारी गटातले नेते देखील त्या ठिकाणी येऊन गेले, त्यांना घेराव नाही घातला, मात्र विरोधकांना घेराव घातला जातोय. कुठेतरी हे तुमचं यश आहे असं म्हणावं का आणि अपयश आहे सत्ताधाऱ्यांचं असं म्हणावं का? सत्ताधारी चुकलेले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या चुकांमुळे महाराष्ट्रात आग लागलेली आहे. सत्ताधाऱ्यांच्या चुकांमुळे हे आंदोलन मुंबईपर्यंत आले. हे आधीच जर चर्चा जरांगे पाटलांशी केली असती, जरांगे साहेबांशी केली असती तर प्रश्न चर्चा आणि सोडवला जाऊ शकतो. मुद्दामून मुंबईत बोलवायचं, त्यांचं जेवण बंद करायचं, त्यांचं पाणी बंद करायचं, त्यांचे हाल करायचे, तर हे होणारच आहे. त्याच्यात काय? तर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जाणून बुजून या गोष्टी केल्या जात आहेत असं तुमचं म्हणणं आहे? जाणून बुजूनच केल्या गेल्या. लालबागच्या राजाला अन्न छत्रालयाला नाकार देणे हे कुठल्या माणुसकीच्या भावनेतनं केलं गेलं? आमच्याकडे पत्र आहे नाकारण्याचं. बरं, आव्हाडजी, हा घेराव घातल्यानंतर सुप्रिया सुळेंशी तुमचं काही बोलणं झालंय का? मी कालच सांगितलेलं, मराठा समाज अत्यंत जिद्दी आहे. गावागावातनं ते इतकं अन्न पाठवतील, इतकं अन्नदान करतील की मुंबई पुढचा महिनाभर घरी बसून जेवू शकेल इतकं अन्न त्या मराठ्यात पाठवतील. हे मराठे फार जिद्दीचे आहेत, फार ईर्षेचे आहेत. आव्हाडजी, तुमची भूमिका आता पुढची काय असणार आहे विरोधक म्हणून? विरोधक म्हणून आम्ही यांनी लगेच विधानसभेचं अधिवेशन बोलवावं, सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्यांच्या आपापसातच ताळमेळ नाही. या युती सरकारच्या आपापसातच ताळमेळ नाही. त्यांच्या हस्तसंगती अजित पवार रसद पुरवत आहेत, कोण म्हणतं एकनाथ शिंदे रसद पुरवत आहेत. त्यांच्या आपापसातच ताळमेळ नाही.